चला तर मंडळी, मागे कोकणात गेले होते, येताना खूप सारे बोंबील सुकट घेऊन आले। मस्त पैकी बोंबील बटाट्याची झणझणीत रस्सा भाजी बनवूया, चवीला एक नंबर लागते, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। तर काय करायचं, बोंबील तोडून तव्यामध्ये छान पैकी फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर बोंबील स्वच्छ धुवून 5 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवले। फोडणीमध्ये लसूण, कढीपत्ता, कांदा आणि मीठ घालायचं आणि कांदा छान परतून घ्यायचा। त्यानंतर यात एक टोमॅटो, हळद, कांदा लसूण मसाला, गरम मसाला घालून सगळं साहित्य छान एकत्र करायचं। कांदा, खोबरं, आले, लसूण, कोथिंबीरीचं हिरवं वाटण बनवलं ते घालायचं। याला सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर बोंबील, बटाटा घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं। सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर यात गरम पाणी घालायचं, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं आमसूल सुद्धा घालायचं आणि आता यावर झाकण ठेवून बटाटा छान शिजवून घ्यायचा। त्यानंतर शेवटी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम बाजरीच्या भाकरी सोबत किंवा भातासोबत भाजी ही सर्व करू शकता। खूप छान लागते। चला तर मग रेसिपी आवडली तर ट्राय करा आणि खूप खूप शेअर करा।